नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई सायन्स गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता डिफरन्शिएशन हा चॅप्टर आपण चालू केलेला आहे आणि या डिफरन्शिएशन मधला आजच्या लेक्चरमध्ये आपण लॉगॅरिथमिक फंक्शन आणि इम्प्लिसिट फंक्शन अशा दोन टाइपचे एग्जांपल्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। आता लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे काय असणार आहे की ज्या ठिकाणी आपल्याला लॉग स्वतःहून घ्यावा लागणार आहे, ठीक आहे। आणि इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या, आतापर्यंत जी आपण एग्जांपल सोडवली त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू y इज इक्वल टू x अशी दिली होती, एक ना, म्हणजे y इक्वल्स टू x च्या व्हॅल्यूज ज्या काय असतील, मग log x असेल, sin स्क्वेअर x असेल, sin क्यूब x असेल, म्हणजे अशा प्रकारे x चं फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ x अशा टाइप मध्ये एक्झाम्पल होतं, एक नाही। पण इम्प्लिसिट फंक्शन मध्ये x आणि y दोन फंक्शन एकमेकांमध्ये काय असणार आहेत, मिक्स असणार आहेत। सो या दोन टाइपचे एक्झाम्पल आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। आता लॉग कधी घ्यायचा कधी नाही घ्यायचा हे एग्जांपल ज्यावेळी येईल त्या एग्जांपल नुसार मी तुम्हाला ते सांगेन, ठीक आहे। सो आता बघा, फर्स्ट एग्जांपल जर आपण पाहिलं, आता फर्स्ट एग्जांपल पाहण्याच्या आधी सिंपल तीन प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला या वर्षीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आहेत। तीन प्रॉपर्टी या लक्षात ठेवा की साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स ची व्हॅल्यू असते π/2। गरजेचं फक्त एवढंच आहे की या दोघांचा जो अँगल आहे ना तो अँगल सेम पाहिजे। सो साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स π/2, टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स सुद्धा π/2 आणि सेक इनवर्स प्लस कोसेक इनवर्स या तिघांच्या व्हॅल्यू जर बघितल्या तर ॲडिशन जे काही इनवर्सचे ॲडिशन्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू π/2 येतात, ओके। सो हे आपल्याला इथं कसं वापरावं लागतं तर नीट बघा, x² y², ठीक आहे। सो x² y² इक्वल्स टू, जर तुम्ही नीट पाहिलं तर इथं आहे साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स, नीट बघा √x² प्लस y², इथं पण √x² प्लस y²। सो ही या प्रॉपर्टी मध्ये बसते आणि याचा आन्सर किती असणार आहे सांगा, π/2। म्हणजे जर तुम्ही हे रेग्युलर डिफरन्शिएशन सॉल्व्ह करायला गेला तर साइन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह, नंतर रूटचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा आतल्या x²चं y²चं डेरिव्हेटिव्ह, सो ते करत बसायचंच नाहीये। या ठिकाणी साइन इनवर्स ऑफ टर्म प्लस कॉस इनवर्स ऑफ टर्म दिसली आणि ही जी काही टर्म आहे ती सिमिलर असेल तर डायरेक्टली आन्सर त्याचं π/2 लिहायचं, ओके। सो आता आपण काय करूया, याचं डिफरन्शिएशन करूया। सो डिफरन्शिएशन करताना प्रॉडक्ट रूल, पहिली टर्म तशीच इनटू दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह। सो y²चं डेरिव्हेटिव्ह असेल 2y, पण चेन रूल नुसार y चं डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx प्लस दुसरी टर्म तशीच दॅट इज y² तसंच x²चं डेरिव्हेटिव्ह असेल 2x इक्वल्स टू π/2 कॉन्स्टंट टर्म, सो कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0। आता नीट बघा, याच्यातून जर बघितलं या टर्म मधून आणि या टर्म मधून तर 2xy कॉमन निघतंय बघा, 2x² मधलं 1x जरी कॉमन काढलं तर 1x शिल्लक राहील, y कॉमन काढलंय dy/dx प्लस हे 2 कॉमन x कॉमन, y² मधला 1y जरी कॉमन काढला तर 1y शिल्लक इक्वल्स टू 0। सो हे इनटू इकडे गेले तर अपॉन होतील आणि अपॉन होऊन 0 होतील। सो शिल्लक राहिलं x dy/dx प्लस y इक्वल्स टू 0। सो आता आपल्याला ह्या dy/dx ची व्हॅल्यू काढायची, सो प्लस y तिकडे गेले तर होतील -y। सो x dy/dx चं आन्सर येईल -y आणि ह्या इनटू x चं जर आपण अपॉन x केलं तर dy/dx चा आन्सर असेल -y/x आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे। दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न जर तुम्ही पाहिला, हा प्रश्न सीईटी 2020 साली आलेला आहे। सेम त्याच टाइपचा प्रश्न सीईटी 2008 साली आलेला आहे, ठीक आहे। यात देताना साइन इनवर्स प्लस कॉस इनवर्स नाही दिलं, तर यात देताना टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स, नीट पाहिला तर ही टर्म सेम आहे दोघांच्या समोर। सो असं असेल तरी सुद्धा टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स ची व्हॅल्यू असते π/2। सो या ठिकाणी y इज इक्वल टू हे टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स याचा आन्सर असेल π/2। सो जर डिफरन्शिएशन केलं तर y चं डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx विच इज इक्वल्स टू, आता π/2 कॉन्स्टंट आहे ना आणि कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह असतं 0। सो हे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे, ठीक आहे। आता याच टाइपचं सेम एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 पण आहे। आता हा क्वेश्चन कधी पडलाय, सीईटी 2009 साली पडलाय। म्हणजे तुम्ही समजून घ्या बघा, एकाच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर वेळा सीईटी ला येऊन गेलेले आहेत, ओके। सो सेम आता या ठिकाणी बघा, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये xy तसंच राहील विच इज इक्वल्स टू टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स। सो टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्सचा आन्सर असेल π/2। डिफरन्शिएशन केलं, इथं प्रॉडक्ट रूल वापरावा लागेल, पहिली टर्म तशीच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, सो x तसंच y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस
y तसंच एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0. सो एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू हे प्लस वाय इकडे आले तर होतील मायनस वाय आणि आपण जर डी वाय अपॉन डी एक्सची व्हॅल्यू तयार केली तर असेल मायनस वाय अपॉन एक्स. आणि या ठिकाणी जर पाहिला तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. ठीक आहे. सो या 3 प्रॉपर्टीवरची एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील की नाही ह्या 3 मध्ये. सो लक्षातच ठेवायचं हे प्लस हे आलं की आन्सर π/2 लिहायचं. ते लिहिल्यानंतरच तुमचं एक्झाम्पल जे काय असेल ते सिम्प्लिफाय होईल आणि मगच तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी मिळेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहिला तर नेक्स्ट क्वेश्चन CET 2009 साली आलेला आहे. ओके. इम्प्लिसिट फंक्शनचाच क्वेश्चन आहे. कशावरून लक्षात ठेवायचं एक्स आणि वायच्या टर्म एकत्र आलेले आहेत नाही. वाय इक्वल्स टू असं दिलं असेल तर आणि तर आपलं सिम्पल फंक्शन झालं. अदरवाईज एक्स आणि वाय जर एकाच ठिकाणी असतील एकाच LHSला किंवा RHSला दोन्ही साईडला असतील तर त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. आता हे एक्झाम्पल जर सोडवायचं तर डायरेक्ट डिफरन्शिएशन करून सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतं. पण मी डायरेक्ट डिफरन्शिएशन करू नका असं तुम्हाला सांगतो. समजून घ्या जर या फॉर्मॅटमध्ये e⁻⁴ नाही a⁻² जरी आलं 2⁻² येऊ दे कॉन्स्टंट रेस टू येऊ दे. सो ह्या ईच्या इथं नंबर आला किंवा कोणतंही अल्फाबेट आलं तर सोडवायचं कसं ते समजून घ्या. नीट टाईप लक्षात ठेवा. बघा हे दिलंय e⁻x प्लस e⁻y इक्वल्स टू e⁻x प्लस y. ठीक आहे. मग या ठिकाणी e⁻x प्लस e⁻y तसंच राहू दे. बघा e⁻x प्लस y यालाच लिहिताना e⁻x इंटू e⁻y लिहू शकतो. हा जो बेस आहे तो आपण ह्या पॉवरला सेपरेट करू शकतो आणि जर प्लस असेल तर मध्ये इंटूचं साइन घेतो. आता बघा हे जर इंटू इकडे घेतलं तर अपॉन होईल. दॅट इज e⁻x प्लस e⁻y अपॉन e⁻x इंटू e⁻y इक्वल्स टू काही नाही म्हणजे शिल्लक राहणार 1. आता हा जो आहे तो डिनॉमिनेटर सेपरेट करा. सो e⁻x अपॉन e⁻x इंटू e⁻y प्लस e⁻y अपॉन e⁻x इंटू e⁻y इक्वल्स टू शिल्लक राहिले 1. आता बघा e⁻x ला e⁻x कॅन्सल e⁻y ला e⁻y कॅन्सल. बघा हा e⁻+y वरती नेला न्यूमेरेटरला तर होईल e⁻−y प्लस सिमिलर e⁻x वरती नेला तर होईल e⁻−x इक्वल्स टू 1. बघा आता याच्यापेक्षा हे फंक्शन सिम्प्लिफाय झालं ना आपलं. म्हणजे इथं याचं आणि याचंच डिफरन्शिएशन करावं लागेल फक्त. या ठिकाणी 1 2 3चं डिफरन्शिएशन करावं लागत होतं एक नाही. सो आता डिफरन्शिएशन केलं तर e⁻चं डेरिव्हेटिव्ह बघा जर आपण डिफरन्शिएशन पाहिलं e⁻x तर e⁻x डेरिव्हेटिव्ह असतं e⁻x म्हणजे जे आहे ते तसंच राहतं. सो e⁻−y डेरिव्हेटिव्ह असेल e⁻−y पण x सोडून दुसरी टर्म असेल तर त्याचं डिफरन्शिएशन करायचं. सो इथं तर -y आहे. सो मायनस तसंच आणि yचं डेरिव्हेटिव्ह असेल dy/dx ब्रॅकेट टाका. ओके. प्लस या e⁻चं डेरिव्हेटिव्ह असेल e⁻ जे काय असेल ते. पण बघा x सोडून दुसरी टर्म आहे ना -x आहे नुसतं x नाहीये. सो -xचं डिफरन्शिएशन करताना मायनस साइन तसंच एक्सचं डिफरन्शिएशन असेल 1 इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म आहे 1 त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. आता नीट समजून घ्या या ठिकाणी हे मायनस पुढे येईल e⁻−y dy/dx. या मायनसनं मल्टिप्लाय केलं तर -e⁻−x इक्वल्स टू 0. आपल्याला dy/dxचा आन्सर काढायचा आहे नाही तर फाइंड dy/dx सांगितलंय. सो हे मायनस तिकडे गेले तर होतील प्लस. सो मायनस e⁻−y dy/dx इक्वल्स टू हे मायनसचं झालं प्लस पण रेस्टूत -x तसाच आणि हे इंटू इकडे आलं तर अपॉन होईल. सो हे e⁻−x तसंच हे इंटूचं होईल e⁻⁻y पण हे जे मायनस साइन आहे आपल्याला प्लस dy/dx ची व्हॅल्यू. सो हे मायनस साइन आपण काय करूया फक्त RHSला देऊया. सो लास्ट स्टेप. सो देअरफॉर dy/dx इक्वल्स टू हे मायनस तसंच. इथं जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या ऑप्शनमध्ये ई जो आहे तो बेस एकदाच आहे. सो या ठिकाणी सुद्धा मी ई बेस एकदाच लिहिणार. हे वरती शिल्लक आहे -x हे -y जर वरती घेतले तर काय होतील +y होतील. फक्त आता -x + y असा कुठंच ऑप्शन नाहीये या ठिकाणी. सो dy/dx इक्वल्स टू -e⁻. लिहिताना आपण +y आधी लिहूया आणि नंतर -x लिहूया आणि हा जर ऑप्शन आपण या ठिकाणी पाहिला तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन CET 2011 आलेला आहे बट हा टाईप इम्पॉर्टंट आहे. जर या टाईपचा क्वेश्चन आला
तर याचा आन्सर y/xच असतं. ओके, सो लक्षात ठेवा की y/xच असतं. बरं, जरी त्यावेळी आठवलं नाही तरी सोडवायचं कसं हे लक्षात घ्या. आता हा टाईप आणि ह्या टाईपमध्ये फरक समजून घ्या. हा सुद्धा रेस टू एक्स, रेस टू वाय, रेस टू, इथं पण आपण बघितलं तर रेस टू काही ना काहीतरी टर्म दिलेला आहे. मग हा टाईप आपण लॉग घेऊन सॉल्व्ह करणार आहे, पण हा लॉग घेऊन नाही सॉल्व्ह करू शकत. का? तर या ठिकाणी मध्ये प्लस साईन दिला असेल, प्लस किंवा मायनस अशा टाईपमध्ये जर एक्झाम्पल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लॉग घेता येत नाही. का? तर लॉग ऑफ ए प्लस बी साठी कुठलीच प्रॉपर्टी नाहीये. पण जर इंटूचं साईन असेल तर त्या ठिकाणी आपण लॉग घेऊ शकतो. सो हे एक्झाम्पल आपण लॉग घेऊन सॉल्व्ह करणार आहे. सो समजून घ्या. गिवन एक्झाम्पल आहे एक्स रेस टू पी इंटू वाय रेस टू क्यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू पी प्लस क्यू. सो आता बोथ साईडला लॉग घेऊया. सो लॉग घेतला तर या ठिकाणी असेल लॉग ऑफ एक्स रेस टू पी इंटू वाय रेस टू क्यू इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स प्लस वाय रेस टू पी प्लस क्यू. सो आता बघा, इंटू असेल तर हा लॉग सेपरेट करता येतो. लॉग पहिल्या टर्मला करा, इंटूच्या ऐवजी प्लस लिहा आणि लॉग दुसऱ्या टर्मला सेपरेट करा. सिमिलर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लॉगची अजून एक प्रॉपर्टी असते, जी काही टर्म रेस टू मध्ये आहे ती टर्म आपण समोर घेऊ शकतो. सो पी प्लस क्यू इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. जशी इथं रेस टूतली टर्म आपण समोर घेतली तशी इथं सुद्धा ज्या काही टर्म रेस टूत आहेत त्या टर्म समोर घेऊया. सो पी रेस टूत होता, समोर घेतला. या ठिकाणी क्यू रेस टूत आहे, त्याला पण समोर घेऊया. इक्वल्स टू पी प्लस क्यू इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वाय. हे तसंच शिल्लक आहे. ठीक आहे. आता बघा डिफरन्शिएशन करूया. सो पी कॉन्स्टंट तसाच, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x प्लस क्यू कॉन्स्टंट तसाच. बघा, जसं लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, तसं इथं लॉगचं डेरिव्हेटिव्ह असेल 1/y, पण एक्स सोडून दुसरी टर्म असेल तर त्याच्या डिफरन्शिएशननं मल्टिप्लाय. सो इथं वाय, सो वायचं डिफरन्शिएशन dy/dx यानं केलं मल्टिप्लाय इक्वल्स टू पी प्लस क्यू कॉन्स्टंट, लॉगचं डेरिव्हेटिव्ह असणारे 1/, त्याच्या समोर जे काय असेल ते, पण एक्स सोडून जी दुसरी टर्म आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय. सो एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. ठीक आहे. जस्ट आत मल्टिप्लाय करा. सो p/x प्लस q/y इंटू dy/dx इक्वल्स टू, बघा या टर्मनं जर आत मल्टिप्लाय केलं, 1 ला मल्टिप्लाय केलं तर p प्लस q/x प्लस वाय, प्लस dy/dx ला मल्टिप्लाय केलं तर p प्लस q/x प्लस वाय इंटू काय असेल dy/dx. आता आत्तापर्यंत इम्प्लिसिट फंक्शनची आपण सोपी एक्झाम्पल सोडवली. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये dy/dx LHS ला आणि RHS ला दोन्हीही साईडला मिळालं तर करायचं काय, सगळं dy/dx एका साईडला घ्यायचं आणि राहिलेल्या टर्म अदर साईडला. सो आपण काय करूया, हे q/y dy/dx इथंच ठेवूया. ही जी dy/dx वाली टर्म आहे ती प्लस आपण LHS ला घेतली तर होईल मायनस. सो p प्लस q/x प्लस वाय इंटू dy/dx इक्वल्स टू, आता RHS ला शिल्लक काय राहिले, p प्लस q/x प्लस वाय. आता ही टर्म मध्ये dy/dx नाहीये ना, सो आपण dy/dx जर LHS ला ठेवलं तर ज्यात dy/dx नाही ते RHS ला घ्या. सो हे प्लस इकडे आले तर होतील मायनस p/x. सो बघा, यातून आणि यातून dy/dx निघतंय कॉमन. सो ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं q/y मायनस p प्लस q/x प्लस वाय इक्वल्स टू, या ठिकाणी पण शिल्लक आहे p प्लस q/x प्लस वाय मायनस p/x. तुम्ही जर नीट पाहिलं तर या टाईपचा आन्सर तुम्हाला इथं कुठंही दिसणार नाहीये, म्हणजे त्यांनी सिम्प्लिफिकेशन केले. मग आता इथं सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर नीट समजून घ्या, dy/dx इंटू ब्रॅकेट. सो ह्या xy ला या क्यूनं मल्टिप्लाय करायचं. सो q इंटू एक्स होईल qx प्लस q इंटू वाय होईल qy. सिमिलर या y न p प्लस क्यू ला मल्टिप्लाय करायचं, पण हे मायनस साईन सुद्धा आहे ना, सो या मायनसनं सुद्धा मल्टिप्लाय करणार. सो मायनस py मायनस qy बरोबर, आणि डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये येईल y इंटू ब्रॅकेट x प्लस वाय. सिमिलर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन असेल px प्लस qx मायनसमुळं होईल मायनस px मायनस py. डिनॉमिनेटरला शिल्लक राहिलं आहे x इंटू ब्रॅकेट x प्लस वाय. सो आता ह्या x प्लस वायला x प्लस वाय कॅन्सल. LHS आणि RHS मध्ये ज्या टर्म सिमिलर आहेत सो x प्लस वायनंच डिवाइड केले, इकडे पण x प्लस वायनं डिवाइड केले, सो त्याला ते झालं कॅन्सल.
इथं बघितलं तर प्लस क्यू वायला मायनस क्यू वाय प्लस पी एक्सला मायनस पी एक्स. आता समजून घ्या शिल्लक काय काय राहिलं ते लिहून घेऊया. सो डी वाय अपॉन डी एक्स इंटू ब्रॅकेट या ठिकाणी शिल्लक राहिले क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन वाय विच इज इक्वल्स टू इकडं पण शिल्लक राहिले क्यू एक्स मायनस पी वाय अपॉन एक्स. सो आत्ता सांगितलं सिमिलर टर्म होतात कॅन्सल. सो हे फक्त शिल्लक राहिले अपॉन वाय. सो अपॉन वाय जर आर एच एसला गेलं तर होईल इंटू वाय आणि अपॉन शिल्लक राहिले एक्स. सो या ठिकाणी डी वाय बाय डी एक्सचा आन्सर आला वाय बाय एक्स. सो आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. पण सीईटीला जर हे एक्झाम्पल आलं तुम्हाला एवढं सगळं सोडवत बसण्याची गरज नाहीये. मी सांगितलंय का इन केस जर तुमच्या लक्षात नाही आलं की ह्या टाईपचं एक्झाम्पल आहे तर आणि तर लॉग घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण ज्याला लक्षात आलंय की ह्या टाईप, आता टाईप कसा लक्षात ठेवायचा, बेस समजून घ्या. इथं जो बेस आहे त्याचीच ॲडिशन राईट साईडला आहे आणि ह्या बेस जे दोन बेस आहेत त्यांची जी पॉवर आहे त्यांची पण ॲडिशन राईट साईडला आहे, रेस टू मध्येच आहे का नाही. सो हा टाईप असेल ना याचा आन्सर डी वाय बाय डी एक्सचा आन्सर वाय बाय एक्सच येतं. सो डोळे झाकून तुम्ही काय करायचं वाय बाय एक्सला त्या ठिकाणी टिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वन रेस टू एक्स. आता बघा बेस पण एक्सच आहे म्हणजे बेसमध्ये पण फंक्शन आहे आणि रेस टूत एक्स म्हणजे रेस टूत पण फंक्शन आहे. म्हणजे बेस आणि पॉवर या दोन्हीही ठिकाणी फंक्शन असेल तर तो लॉगॅरिथमिकचा टाईप असतो. त्या ठिकाणी आपल्याला लॉग घेऊन सॉल्व्ह करायचं आहे. का जे काही डिफरन्शिएशन सगळे आपण पाहिलेले आहेत त्या डिफरन्शिएशनमध्ये कुठंच फंक्शन रेस टू फंक्शनचं डिफरन्शिएशन तुम्हाला मिळणार नाही. मग फंक्शन रेस टू फंक्शन जर असेल सो अशा टाईपमध्ये लॉग घेऊन सॉल्व्ह करायचं. सो बोथ साईडला आपण काय घेऊया लॉग घेऊया. सो एल एच एसला घेतला तर येईल लॉग वाय इक्वल्स टू आर एच एसला घेतला तर असेल लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन रेस टू एक्स. सो रेस टू टर्म असते ती आपण काय करतो लॉगच्या प्रॉपर्टीनुसार समोर घेतो. सो लॉग वाय इक्वल्स टू एक्स येईल समोर आणि शिल्लक राहील लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वन. आता याचं डिफरन्शिएशन करण्याच्या आधी हे एक्स तसंच राहू दे इंटू ब्रॅकेटमध्ये हा जो लॉग आहे ना तो मी याला सेपरेट करतो. मगाशी मल्टिप्लिकेशन वेळी सेपरेट केला. सो मल्टिप्लिकेशन असेल तर मध्ये ॲडिशनचं साईन येतं पण डिव्हिजन असेल तर लॉग न्यूमेरेटरला सेपरेट होतो मध्ये येतं मायनस आणि लॉग डिनॉमिनेटरला सेपरेट होतो. ठीक आहे. सो लॉगच्या सगळ्या प्रॉपर्टीज यूज करून झाल्या. सो याचं आपण काय करूया डिफरन्शिएशन. आता ही लॉग वाय इक्वल्स टू टर्म आहे. सो लॉगचं डेरिव्हेटिव्ह असेल वन अपॉन वाय. चेन रूलनुसार वायचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू. आता ही फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म म्हणा इथं मध्ये इंटू आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रॉडक्ट रूल वापरावा लागणार आहे. सो पहिली टर्म तशीच. सो एक्स तसाच ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे त्याचं डिफरन्शिएशन. सो लॉगचं डेरिव्हेटिव्ह असेल वन अपॉन जे काय असेल ते चेन रूलनुसार एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असेल ट्वाईस एक्स मायनस या लॉगचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन लॉगच्या समोर जे काय असेल ते चेन रूलनुसार एक्स प्लस वनचं डेरिव्हेटिव्ह असेल वन. आता समजून घ्या इथं काय केलं फर्स्ट टर्म तशीच सेकंडचं डेरिव्हेटिव्ह आता प्लस सेकंड टर्म तशीच. सो सेकंड टर्म आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स प्लस वन आणि फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह सो एक्स आहे एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे वन. सो सिम्पल आहे. आता बघा हे सॉल्व करताना मी इथं वन अपॉन वाय तात्पुरतं तसंच ठेवतो इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू एक्स इंटू ब्रॅकेट. बघा एक्सला एक्स कॅन्सल झाला तर शिल्लक राहिलं टू अपॉन एक्स मायनस वननं मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा काहीच फरक पडणार नाहीये. ओके. आता हा जो एक्स आहे तो फक्त एवढ्या ब्रॅकेटसाठी आहे प्लस आता समजून घ्या वननं याला मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडणार नाहीये. ही जी टर्म आहे याला लिहिताना मी पुन्हा असं लिहितो बघा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वन. बघा याच टर्मला सेपरेट करून आपण हे लिहिलं होतं. सो याला पुन्हा आपण काय करू शकतो या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. का लिहिलं या फॉर्मॅटमध्ये तर तुम्ही जर नीट पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि ह्यात जो जी ऑफ एक्स अननोन आहे या जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येईल हे आपल्याला विचारलं आहे. सो जो डी वाय बाय डी एक्स दिलाय ना त्यात तुम्ही जर नीट बघितलं तर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वन वाली टर्म आहे म्हणून आपण याला कन्वर्जन लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वन मध्ये केलं. आता जस्ट ह्या एक्सनं आत काय करा मल्टिप्लाय. सो ह्या एक्सनं आत मल्टिप्लाय केलं तर एक्सला एक्स कॅन्सल होईल शिल्लक राहील टू मायनस या ठिकाणी एक्सनं मल्टिप्लाय केलं तर एक्स अपॉन एक्स प्लस वन. ठीक आहे. प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर
अपॉन एक्स प्लस 1. आता ही जी व्हॅल्यू आहे ती dy बाय dx इक्वल्स टू दिली आहे. सो मी पण इथं dy बाय dx इक्वल्स टू व्हॅल्यू तयार करतो. सो त्यासाठी अपॉन y इकडं आलं तर होईल इंटू y आणि ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 2 मायनस एक्स अपॉन एक्स प्लस 1 प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स प्लस 1. सो जस्ट कंपॅरिझन करा बघा dy बाय dx हा y ब्रॅकेटमध्ये ही टर्म बघा. आता पुढची जर टर्म बघितली तर प्लस लॉग ऑफ म्हणजे ही जी शिल्लक राहिलेली टर्म आहे ते म्हणजे इथं त्यांनी जी ऑफ एक्स म्हणलेलं आहे. सो या ठिकाणी ही जी टर्म असेल तीच आपली जी ऑफ एक्स असणार आहे. सो जी ऑफ एक्स आहे 2 मायनस एक्स अपॉन एक्स प्लस 1. पण असा ऑप्शन या ठिकाणी कुठंच नाहीये ना, म्हणजे मला याला काय करावं लागणार आहे सिम्प्लिफाय. सो सिम्प्लिफाय करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 2 न मल्टिप्लाय केलं तर होईल 2x प्लस 2, 1 न मल्टिप्लाय केलं तर होईल मायनस एक्स अपॉन एक्स प्लस 1. सो लास्ट स्टेप हे 2x मायनस एक्स केलं तर असेल एक्स प्लस 2 शिल्लक अपॉन एक्स प्लस 1 आणि ही व्हॅल्यू कोणाची आली आपली जी ऑफ एक्सची. आणि हा जर ऑप्शन या ठिकाणी आपण पाहिला तर आपला ऑप्शन नंबर सी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता लक्षात घ्या ज्या ठिकाणी मी कुठंही साल लिहिलेलं नाहीये त्या ठिकाणी तो क्वेश्चन CET 2020 मध्ये आलेला असणार आहे. ज्या ठिकाणी साल लिहिलंय तो त्याच वर्षीचा आहे. फक्त आता बघा पहिल्याला आणि ह्या शेवटच्या दोघांना साल लिहिलं नाहीये. हे तिन्ही क्वेश्चन CET 2020 मध्ये आलेले आहेत. ओके. आता नेक्स्ट 7वा क्वेश्चन पाहूया. काय दिलेलं आहे पहा. y इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. सो आपल्याला dy बाय dx ची व्हॅल्यू काहीतरी दिलेली आहे अँड जी ऑफ एक्स अगेन आपल्याला तयार करायचं. आता समजून घ्या एक्स पण फंक्शन आहे त्याच्या रेस्टूत पण फंक्शन आहे. मग फंक्शन रेस्टू फंक्शन आहे म्हणल्यानंतर घ्यायचा लॉग. सो या ठिकाणी लॉग घेतला तर असेल लॉग y इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता जी रेस्टूत टर्म असते ती टर्म आपण समोर घेतो. सो विच इज इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू एक्स लॉग ऑफ एक्स. बरोबर. आता समजून घ्या या ठिकाणी 3 फंक्शन आहेत. एक्स पण फंक्शन आहे, ई रेस टू एक्स पण फंक्शन आहे, लॉग एक्स पण फंक्शन आहे. मग 2 फंक्शन मध्ये प्रोडक्ट असेल तर सिंपल आहे. पहिली टर्म तशीच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म तशीच पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. तिघांमध्ये जर इंटूचं साइन असेल 3 फंक्शन मध्ये जर प्रोडक्ट असेल तर डिफरन्शिएशन कसं करायचं पहा. LHSचं डिफरन्शिएशन 1/y dy बाय dx. पहिल्यांदा लॉगचं नंतर yचं. यात करताना पहिल्यांदा तुम्ही काय करा पहिल्या 2 टर्म तशाच ठेवा. म्हणजे बघा एक्स इंटू ई रेस टू एक्स तसंच. तिसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्रत्येक वेळी 2 टर्म तशाच ठेवायच्या राहिलेल्याचं डेरिव्हेटिव्ह. आता लास्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढलं. आता मिडल टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढा. सो मिडल टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी एक्स इंटू लॉग एक्स तसाच ठेवावं लागेल. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. बघा लास्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह झालं, मिडल टर्मचं झालं. आता फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. सो फर्स्ट टर्मचं डिफरन्शिएशन करण्यासाठी मिडल टर्म अँड लास्ट टर्म तशीच ठेवा आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो 3 टर्म मध्ये जर डिफरन्शिएशन प्रॉडक्ट रूल वापरायचा असेल तर एकाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं राहिलेल्या दोघं तसेच. मग लास्ट पासून चालू करा. पहिल्यांदा लास्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढा, हे दोघं तसेच ठेवा. मिडल टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढा, फर्स्ट अँड लास्ट टर्म तसेच ठेवा आणि मग फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढा, मिडल अँड लास्ट टर्म तसेच ठेवा. ओके. सो थोडंसं सिम्प्लिफाय करूया. 1/dy बाय dx इज इक्वल टू इथं पाहिलं तर x ला x कॅन्सल शिल्लक राहिलंय ई रेस टू एक्स प्लस या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर x इंटू लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस या ठिकाणी जर पाहिलं तर ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. आता ऑप्शननुसार सोडवायचं बघा. मग हे dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला तयार करायची. सो अपॉन वायचं इंटू वाय होईल आणि या ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील ई रेस टू एक्स प्लस एक्स लॉग एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. बघा त्यांनी dy बाय dx ची व्हॅल्यू y इंटू जी ऑफ एक्स म्हणले. म्हणजे ही जी व्हॅल्यू एक नाही हीच व्हॅल्यू आपली जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू असणार आहे की नाही. पण हा जो जी ऑफ एक्स आहे तो आहे तसा ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला नाही. प्रत्येक ठिकाणी बऱ्यापैकी 1, 2 आणि 3 हा तर ऑप्शन कॅन्सलच झाला बोलांनो, कारण असं तर कुठंच दिसत नाही आहे की नाही. मध्ये प्लस वगैरे आलेलं आहे. सो हे तर कुठंच दिसत नाही. मग ऑप्शन नंबर सी तर कॅन्सल आहे माझा. ए, बी आणि डी जे राहिलेले ऑप्शन आहेत त्यात नीट बघा ई रेस टू एक्स वाली टर्म सेपरेट आहे. सो ह्यात नुसती ई रेस टू एक्स वाली जी टर्म आहे सो जी ऑफ एक्स इज इक्वल टू ही टर्म मी आहे तशी लिहिली. मग ह्या 2 टर्म मध्ये त्यांनी काय केलंय ते नीट समजून घ्या. दोन्ही प्रत्येक ऑप्शन मध्ये जर बघितलं तर ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स कॉमन काढलाय. सो ह्या राहिलेल्या दोघांमधून
प्लस, हे प्लस साईन ॲज इट इज. मी ई रेस टू एक्स काय करतो, कॉमन काढतो. बघा ई रेस टू एक्स. त्याचबरोबर अजून काय कॉमन निघतंय, यात पण लॉग एक्स आहे, यात पण लॉग एक्स आहे. सो लॉग एक्स सुद्धा कॉमन काढतो. शिल्लक राहील ह्यातलं लॉग एक्स आणि ई रेस टू एक्स कॉमन काढलं तर एक्स, यातलं सगळंच कॉमन काढलं तर +1. आणि जर तुम्ही हा ऑप्शन बघितला ई रेस टू एक्स, बघा मायनस आहे म्हटल्यानंतर हा तर कॅन्सल झाला. बरं 1 + log x पण येत नाही, x + 1 येते. सो हा पण कॅन्सल झाला. सो लास्ट ऑप्शन ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स. आता x + 1 आधी लिहिलंय, log x नंतर लिहिलंय. मल्टिप्लिकेशन मध्ये कुणाला पण आधी लिहा, कुणाला पण नंतर लिहा, काय फरक पडत नाही. सो या ठिकाणी जर आपण पाहिला तर आपला ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. आय होप जे काही 7 क्वेश्चन आज आपण लॉगॅरिथमिक अँड इम्प्लिसिट फंक्शन याच्यावरती घेतलेत हे तुमच्या लक्षात आले असतील. बरं हा टाईप जो आहे हा अजून संपलेला नाही आहे, याच्यावरचे अजून एक्झाम्पल्स आपले राहिलेले आहेत. सो जे काय राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते आपण ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. मग अशाच प्रकारचे जर तुम्हाला CET प्रिपरेशन व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.